So hello friends, so now today we are going to learn what is time complexity. ठीक आहे, तो टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असते हे आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी आधी एक कोड लिहितो, तो व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की टाइम कॉम्प्लेक्सिटी कशी कॅल्क्युलेट होते. आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच लोकांनी काही एक्झाम्पल्स लिहिलेले असतील ओके रिलेटेड टू द टाइम कॉम्प्लेक्सिटी. तर मी एक ॲरे घेतो, इथे जावामध्ये मी एक प्रोग्राम लिहितो. So let's consider this is a program in Java. तर यात आपण एक ॲरे घेऊयात आधी, इंटिजर ॲरे. सपोज जावामध्ये ॲरे असा आपण लिहितो जनरली 10, 20, 30, 40 आणि 50 असे 5 एलिमेंट मी घेतलेत जावामध्ये. तर आता या एलिमेंटसाठी जर आपण एक ॲरे ड्रॉ केला तर लेट मी जस्ट ड्रॉ वन ॲरे हिअर. हे बघा, आता हा माझा ॲरे 10, 20, 30, 40, 50. तर इथे मी एक ॲरे ड्रॉ केला, तर ह्या ॲरेच्या ह्या इंडेक्स आहेत. ठीक आहे, तर सपोज जर या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला इंडेक्स व्हॅल्यू दिली आणि एलिमेंट प्रिंट करायला सांगितला, एक्झाम्पल इंडेक्स इक्वल टू 3 आणि 4 सपोज. आता इथे मी काय करतोय, याला प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, व्हॅल्यू इज प्लस इथे आपण लिहिणार आहोत ARR ऑफ इंडेक्स. तर आता यात काय झालं, ARR ऑफ इंडेक्स जर इंडेक्स 4 दिली तर तुम्हाला इथे व्हॅल्यू येणार आहे 50. बघा बरं, इंडेक्स 4ला काय व्हॅल्यू आहे आपल्याकडे, चेक दिस. इथे जर आलो तर इंडेक्स 4 इथे आले, तुमचं इंडेक्स 4 इथे व्हॅल्यू काय दिसते आपल्याला 50. तर मग याचा अर्थ जर तुम्ही इंडेक्स दिली तर तुम्ही डायरेक्टली किती कंपॅरिझन लागले तुम्हाला, स्टेप्स लागल्या याला प्रिंट करायला. एकच स्टेपमध्ये मी प्रिंट केलं. सपोज जर मी असं सांगितलं की मी आता इंडेक्स व्हॅल्यू घेतो आहे 2, तर मला किती स्टेप्स लागणार परत एकदा व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी. सो आय नीड हिअर ओनली इंडेक्स. जर मी 2 म्हटलं तर इंडेक्स 2 म्हणजे इथे येणार तो डायरेक्ट, तर मला इथे व्हॅल्यू 30 प्रिंट होणार आहे. तर इथे हे समजणं महत्त्वाचं आहे की लाईक हाऊ मेनी कंपॅरिझन्स यू नीड टू प्रिंट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. बिकॉज तुम्ही इंडेक्स देतायत तर तुम्ही डायरेक्टली त्या लोकेशनला जाऊन व्हॅल्यू प्रिंट करतायत. मग आता यामध्ये तुमच्याकडे n व्हॅल्यू सध्या 5 आहे. मग इंडेक्स मी 4 दिली का, इंडेक्स 2 दिली का, इंडेक्स 0 दिली का 3 दिली, मला एकच कंपॅरिझन की याला थोडक्यात मी स्टेप म्हणतो, एकच स्टेप लागणार आहे व्हॅल्यू प्रिंट करायला. आता दुसऱ्या अँगलने विचार करा, जर इथे मी 50 इनपुट दिलं, 50 इनपुट जरी आलं तर माझी शेवटची इंडेक्स जी बनणार आहे ती असणार आहे 49. आणि या 49 मध्ये तुम्ही जर म्हटले की इंडेक्स जर आहे आपल्याकडे आहे इंडेक्स, जर मी इथे इंडेक्स दिलेली आहे 40, तर मला तरी पण सर्च करायला एकच स्टेप लागणार आहे, कारण की 40च्या लोकेशनला जाऊन मी व्हॅल्यू प्रिंट करतोय. ओके, जर इंडेक्स मी म्हटलं इथे 45 तर मला एकच स्टेप परत एकदा लागणार आहे. तर कारण काय, तुम्ही इथे n नंबर हा 50 घ्या किंवा 500 घ्या, पण तुम्ही डायरेक्ट इंडेक्स देताय आणि व्हॅल्यू प्रिंट करतायत. मग या सिनारिओमध्ये त्याला म्हणतात बिग O ऑफ 1. मग हा बिग O ऑफ 1 कसा आला हे तुम्हाला यातनं कळतं की तुम्ही किती स्टेपमध्ये तुमचं डिझायर्ड आउटपुट आणलेलं आहे. मग सपोज जर माझ्याकडे 500 जरी एलिमेंट असले तरी मला एकच कंपॅरिझन लागणार आहे, कारण की मी इथे इंडेक्स व्हॅल्यू देणार आहे. जर इंडेक्स तुम्ही दिलं असेल तर तुम्ही त्या पोझिशनला जाऊन व्हॅल्यू प्रिंट करू शकतात. तर याला म्हणतात O ऑफ 1. आता एक ग्राफमध्ये बघूयात O ऑफ 1 म्हणजे कसा. तर सपोज नॉर्मली आपण असे ग्राफ बघतो टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये. जर तुम्ही याआधी कधी स्कूल कॉलेजमध्ये बघितलं असेल तर सो तुम्हाला लक्षात येईल की त्या ग्राफमध्ये 2 पार्ट्स असतात. एक असतो टाईमचा आणि एक जो असतो तो म्हणजे तुमचा इनपुट. ठीक आहे, तर टाईम जर आपण म्हटला, समजून घ्या टाईम म्हणजे माझ्या स्टेप्स आहेत. तर इथे जर मी लिहिलं एक्झाम्पल स्टेप 1, तर अशा आपण एकदा स्टेप्स ड्रॉ करू काही. सपोज स्टेप 5 घेतो इथे मी, त्याच्या खाली इथे आपण घेतलेलं असेल सपोज स्टेप 4, स्टेप 3, देन वी हॅव स्टेप 2 आणि फायनली आपल्याकडे आहे स्टेप 1. तर या माझ्या स्टेप्स आहेत. ओके, स्टेप म्हणजे कंपॅरिझन असं म्हणूयात. आणि इथे इनपुट आहे, इनपुट 5 असेल किंवा 50 असणार आहे, किंवा इनपुट माझ्याकडे किती व्हॅल्यू असू द्या, 500 असू द्या
और इट कुड बी 5000. ठीक आहे. तर मग अशा सिनारिओमध्ये जे एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवतोय, इथे मी इंडेक्स 2 दिली तरी मला किती कंपॅरिझन लागत आहेत? एकच कंपॅरिझन टू प्रिंट व्हॅल्यू. जे इंडेक्स 5 दिली तरी एकच कंपॅरिझन, इंडेक्स 50 दिली तरी पण एकच कंपॅरिझन. सो या सिनारिओमध्ये यू नीड अ कॉन्स्टंट टाइम. स्टेप किती आहेत यामध्ये नीट लक्षात घ्या. यामध्ये स्टेप किती आहेत तुमच्या? फिक्स आहे. स्टेप 1 किती पण इनपुट येऊ द्या, इनपुट 500 पर्यंत काही असेल, पण स्टेप किती लागत आहेत? एकच लागणार आहेत. मग याला आपण म्हणतो प्रोग्रामिंगमध्ये किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये O of 1. सो O of 1 ची लाईन कशी ड्रॉ होते हे तुम्हाला आता कळलं असेल विथ एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊन बघू. चला, मी असं ठरवलं की मला 2 इंडेक्सची ॲडिशन करायची. तर एक इंडेक्स माझ्याकडे 2 आहे आणि अजून एक इंडेक्स घेतो मी. इथे घेतलंय इंडेक्स सपोज मी घेतला आता 3. ठीक आहे. आणि इथे आपण लिहिलंय ॲडिशन इज इक्वल टू ARR ऑफ इंडेक्स 1 प्लस ARR ऑफ इंडेक्स 2. ओके. तर इंडेक्स 1 आणि इंडेक्स 2. इंडेक्स 1 म्हणजे 0 1 हा झाला 20 आणि इंडेक्स 2 म्हणजे तुमचा कोण येणार बघा इकडे. इंडेक्स 1 म्हणजे 20 आणि इंडेक्स सेकंड घेतली मी 3 ही इंडेक्स. किंवा तुम्ही असं म्हटलेत की सर मी इंडेक्स 5 घेतली तर काय होईल किंवा 4 घेतली तर काय होणार? चालेल. याला स्टेप्स किती झाल्यात? इंडेक्स पहिली घ्या, इंडेक्स दुसरी घ्या आणि दोघं इंडेक्सची ॲडिशन करा. हे लक्षात ठेवा. फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स आणि दोघं इंडेक्सची ॲडिशन करणं, या झाल्या आपल्या स्टेप्स. मग आता ग्राफमध्ये तुम्हाला दाखवतो टोटल नंबर ऑफ स्टेप्स ज्या मला गरज पडते ती म्हणजे स्टेप 1 इंडेक्स 1, स्टेप 2 इंडेक्स 2, ॲडिशन स्टेप 3. तर या ठिकाणी पण आता तुमच्याकडे इलेमेंट 50 असू द्या का 500 असू द्या का 5000 असू द्या, तुम्हाला स्टेप लागणार आहेत त्या किती आहेत? 3च आहेत. मग हे या सिनारिओमध्ये पण O of 1च आपलं इथे टाइम कॉम्प्लेक्सिटी होते, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज द एक्झाम्पल ऑफ O of 1. तर O of 1 म्हणजे काय? तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला डिझायर्ड आउटपुट आणण्यासाठी मॅक्झिमम लागणाऱ्या स्टेप्स. आता या सिच्युएशनमध्ये नंबर ऑफ स्टेप्स आर 3. त्या स्टेप्सलाच आपण काही ठिकाणी कंपॅरिझन म्हणू शकतो पुढे गेल्यावर. ओके. तर या प्रकारे O of 1 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ज्या ठिकाणी. सो वन ऑफ द बेस्ट केस इज O of 1, जिथे टाइम हा फिक्स असतो. टाइम किती असतो? फिक्स असतो. इनपुट डझंट मॅटर, इनपुट किती येऊ द्या, पण टाइम इज व्हॉट फिक्स हिअर. एकच कंपॅरिझन मला इथे लागणार आहे. सो दिस इज द बेस्ट केस ॲक्च्युली. ओके. सो आय होप तुम्हाला O of 1 कसं आलं हे कळलं असणार आहे. ठीक आहे. तसंच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी पण बघूया O of n कसं आपण कॅल्क्युलेट करतो. थँक्यू.